नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे बळी भाग 3. या कथेचे लेखक दीपक पाटील. शनिवारचा दिवस उजाडला. मागील 2-3 दिवस रेखा आणि अविनाशने कसे काढले त्यांचे त्यांनाच माहिती. ते रात्रीचे नीट झोपलेही नव्हते. अविनाश रेखाच्या काळजीने खचल्यासारखा वाटत होता. खरं तर सर्व अपार्टमेंटच त्या भीतीच्या सावलीखाली 2 दिवस तग धरून उभं होतं. त्यात कालच खाडीवर एका बाईची डेड बॉडी मिळाली. नरड फोडून मारलं होतं तिलाही. तीही गरोदर होती. कांबळे आणि हवालदारांनी याच बाईला बघितले होते त्या रात्री हडळीच्या तावडीत. सगळं आता स्पष्ट होतं. कोणतंही रहस्य राहिलं नव्हतं. हडळच या हत्या करत होती. पोलीस आणि प्रशासनाने मात्र ही हकीकत कुठेही पेपरात येऊ दिली नव्हती. लोक घाबरू नये म्हणून हे पाऊल उचललं गेलं. 10 वाजून गेले असतील. रेखा अविनाश आजही उशिरा उठले. खरं तर रात्रभर ते झोपलेच नव्हते. पहाटे कुठे त्यांचा डोळा लागला आणि बेल वाजली. मोरे काकू आल्या. दरवाजा उघडताच त्या लगबगीने आत आल्या. त्यांचा चेहरा कमालीचा प्रसन्न दिसत होता. रेखाचा हात हातात घेऊन त्या उत्साहाने म्हणाल्या, "अगं रेखा, गुरुजींनी स्वतःहून फोन केलाय देशमुख आजोबांना थोड्या वेळापूर्वी. आज येतायत ते. किती आनंद झाला म्हणून सांगू. मी तर साखरच ठेवली देवापाशी. ऐकलं बघ आपलं दुःख त्याने. आता गुरुजी आले म्हणजे सगळं कसं ठीक होईल." एका दमात काकू म्हणाल्या. त्यांना थोडी धापही लागली. चहा घेऊन काकू निघून गेल्या. पाठमोऱ्या काकूकडे बघत रेखाने दार लावले. किती चांगले आहेत मोरे काकू. कसलं नातं नाही, फक्त ओळख. पण किती धीर दिला त्यांनी या अडचणीच्या वेळी. आपण नीट आभारही मानले नाहीत त्यांचे. रेखा आणि अविनाशला आता थोडा धीर आला. गुरुजी दुपारी येणार. रेखा घड्याळ बघत होती. ते काटे पटकन फिरावे आणि एकदाची दुपार व्हावी असं तिला वाटत होतं. दुपारचे 4 वाजत आले. फेसाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन रेखा हॉलच्या खिडकीत उभी होती. एक आलिशान गाडी पार्किंगमध्ये दाखल झाल्याचे रेखाने पाहिले. ती गाडी अपार्टमेंटमधील नव्हती. रेखा थोडं लक्ष देऊन बघू लागली. गुरुजी असावेत का? त्या गाडीमधून एक वयस्कर गृहस्थ उतरले. वय 65-70च्या आसपास. उंची अंदाजे 6 फूट. गोरा वर्ण, उभट चेहरा, सतेज डोळे आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. सडपातळ बांधा. अंगावर एक बदामी रंगाचा सदरा आणि पांढरा पायजमा. हे नक्कीच गुरुजी असावेत रेखाला वाटत होतं. ते गृहस्थ गाडीतून उतरल्यापासून खंडरकडे एकटक पाहत होते. तेवढ्यात रेखाने पाहिलं. देशमुख आजोबा आले
आणि त्यांनी गुरुजींना आलिंगन दिलं. रेखाने आनंदाने ओरडत अविनाशला खिडकीत बोलवलं. सायंकाळचे 6 वाजले. गुरुजींना काही बोलायचं होतं, त्यामुळे सर्वांना कम्युनिटी हॉलमध्ये बोलवलं. हॉल माणसांनी खचाखच भरला. गुरुजी काय सांगणार, काय करणार याची सर्वांना उत्सुकता. औपचारिकता म्हणून त्यांना एक पुष्पगुच्छ देण्यात आला. त्यांनी नम्रपणे तो स्वीकारला आणि ते बोलायला उभे राहिले. गर्दीला आता कान फुटले. हे बघा मंडळी, हा सत्कार वगैरे ठीक आहे, पण याची काही गरज नाही. मी काय कुणी परका नाही. नारायण माझा मित्र, भाऊच म्हणा, म्हणून मी इथे आलो. मी काय सांगतो ते नीट कान देऊन ऐका. आपण इथे कुठल्याही आनंदोत्सवाला जमलो नसून एका विचित्र गोष्टीचा सामना कसा करायचा यासाठी इथं जमलो आहोत. हा एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे कोणीही कोणताही हलगर्जीपणा केलेला उपयोगाचा नाही. प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. इथं आल्यापासून मला एक तीव्र नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे. ही ऊर्जा, जिला तुम्ही भूत म्हणा, आत्मा म्हणा, हडळ डाखीन काहीही म्हणा, ती अघोर काळी शक्ती आहे. नारायणाने मला जे काही सांगितलं त्यावरून ते पिशाच्च जास्तच शक्तिशाली आहे हेच प्रतीत होतंय. इथले नकारात्मक वातावरण त्याची साक्ष देतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे काळोख आहे तिथे लख्ख प्रकाशही आहे. आपल्या सर्वांना आज एक युद्ध लढायचं आहे असं म्हणा. गुरुजींचा आवाज खडा, अधिकारवाणीचा होता. त्यांचे डोळे भेदक आणि बोलण्यात आत्मविश्वास ओसांडून वाहत होता. गुरुजींचा एक एक शब्द मातीत मुरणाऱ्या पाण्यासारखा गर्दीच्या कानात विरत होता. ते पुढे बोलू लागले. हे पहा, आपल्याला रेखाचा रक्षाविधी करावा लागेल, तोही आज रात्रीच. पण म्हणून संकट फक्त तिच्यावरच आहे असं समजण्याची चूक कोणीही करू नका. कारण मी फक्त रक्षाविधी करून थांबणार नाही. मी त्या हडळीला मुक्त करणार आहे, म्हणजे कायमचा बंदोबस्त करणार आहे तिचा. लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आज त्या अघोरी पिशाच्याचा खात्मा करू पाहणार आहोत. हा सर्व विधी जरी त्या अपूर्ण इमारतीत होणार असला तरी ते पिशाच्च खवळणार आणि ते इथेही येऊ शकतं. कुणाच्याही जीविताला धोका पोहोचवू शकतं. लोक आता चांगलीच घाबरली. तेव्हा मी जे सांगतोय त्याचं तंतोतंत पालन करावं लागेल, कारण तो एकमेव उपाय आहे. आम्ही काही मोजके लोक रात्री 11 वाजल्यानंतर त्या इमारतीकडे जाऊ. इथल्या लोकांना खरा धोका तेव्हा सुरू होईल. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, रात्री 11 नंतर ते सकाळी उजाडेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. सर्व दारं खिडक्या बंद करायच्या. कोणीही खिडकीत गॅलरीत उभं राहायचं नाही, कारण ती हडळ जर तुम्हाला दिसली तर तुम्ही घाबरून जाल आणि तुमची भीती हेच त्या सैतानी शक्तीचं शस्त्र असतं. घरातल्या सर्व लोकांनी मुलाबाळांना एकत्र घेऊन झोपायचं, वेगवेगळ्या खोलीत नाही. कारण रूप बदलून ती अघोरी शक्ती तुम्हाला चकवा देण्याचा प्रयत्न करू शकते. शक्य असल्यास आज रात्री न झोपता आपल्या घरच्यांच्या रक्षणासाठी रामरक्षा, हनुमान चाळीसा किंवा आपल्या श्रद्धेप्रमाणे एखाद्या पवित्र ग्रंथाचं वाचन करा.
आणि आमच्या सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करा. असं म्हणून गुरुजी बसले. काही वेळ कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. तेवढ्यात गुरुजी उठून म्हणाले, आणि हो, रेखा आणि तिचा नवरा हे तर माझ्यासोबत असतीलच, पण मला आणखीन 3-4 निडर तरुण हवे आहेत. त्या क्षणी मोरे काकू उठून उभ्या राहिल्या. गुरुजी, मी सोबत येईल रेखाच्या. पोरीची काळजी घ्यायला कुणीतरी बाई माणूस हवं. गुरुजींनी मान डोलावली. काकूच्या धाडसाने आणखी 4 तरुणांनी यायची तयारी दर्शवली. 7 वाजत आले. सगळेजण आपापल्या घराकडे वळाले. गुरुजी मात्र त्यांच्यासोबत आलेल्या एका शिष्याला आणि त्या 4 तरुणांना घेऊन त्या खंडरकडे निघाले. त्यांच्यासोबत सामानाची एक मोठी पिशवी होती. त्यांना रात्रीच्या विधीची तयारी करायची होती. रात्रीचे 11 वाजून गेले. मोरे काकू रेखाला बोलवायला आल्या. रेखाच्या मनात भीतीचं काहूर माजलं. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मोरे काकू काहीशा रागाने म्हणाल्या, रेखा, गुरुजींनी काय सांगितलं ऐकलं नाहीस? अगं, आई होणार आहेस ना तू? वाचवायचं आहे ना बाळाला? मग अशी भेदरलेली काय आहेस? अगं, लेकरासाठी वाघाला फाडून खाईल ती आई. सगळं काही नीट होईल. देवावर विश्वास ठेव. त्या शब्दांनी जणू रेखाला 10 हत्तींचं बळ आलं. या एका रात्रीत जर माझ्या बाळाचं भविष्य ठरणार असेल तर मी ते चांगलं व्हावं यासाठी काहीही करायला तयार आहे. रेखाने स्वतःशी ठरवलं आणि तिघे खाली आले. गुरुजी, त्यांचा शिष्य आणि 4 तरुण त्यांची वाट पाहत होते. ते सर्वजण आता खंडरच्या दिशेने चालू लागले. कंपाऊंडच्या फाटकातून ते आत शिरले. हातातल्या टॉर्चचा प्रकाश अंधाराला खसकन कापत इकडे तिकडे धावत होता. कमरे एवढं ते गवत सळसळ करत होतं. कधी काळी रचलेल्या त्या सिमेंटच्या पोत्यांच्या पायऱ्यांवरून ते वर चढले. आता ग्राउंड फ्लोअरच्या त्या भकास जागेवर ते उभे होते. आजूबाजूच्या कोपऱ्यातल्या काही भिंती अर्धवट बांधलेल्या होत्या. त्या फ्लोअरच्या मध्यभागाची चांगली 20 चौरस मीटरची जागा रिकामी होती. ती मगाशी गुरुजींनी झाडून साफ करून घेतली असावी. त्या जागेत मध्यभागी एक 50 फूट व्यासाचे वर्तुळ तयार केले. ते ओल्या वाळूने आखले असावे. वर्तुळाच्या केंद्रस्थानी षटकोनी विटा रचून एक होम तयार केला. त्याभोवती रांगोळीने ओम आणि स्वस्तिक काढलं. त्यावर कुंकू पसरलं होतं. बाजूला छोट्या छोट्या कागदांवर जवस, पांढरे तीळ, भिजवलेले तांदूळ असं काही बाई ठेवलं होतं. एका पक्षाचा पंखही होता. घुबडाचा असावं बहुतेक. एक तुपाची समई ठेवली होती. गुरुजींचा शिष्य भरभर कामाला लागला. त्याने प्रथम समई प्रज्वलित केली. नंतर धूप पेटवून तो होम सुरू केला. गुरुजी बोलू लागले, हे पहा, आपण आता विधीला सुरुवात करत आहोत. कोणीही या वाळूच्या वर्तुळाबाहेर जायचं नाही. कसलाही आवाज आला, काहीही दिसलं, लक्ष द्यायचं नाही. मी इथं असताना ती हडळ तुमचं काहीही बिघडवू शकत नाही, पण तुमची भीती तिला बळ देईल. तसं होऊ देऊ नका. हात जोडून देवाची प्रार्थना करा. सर्वांनी माना डोलावल्या आणि हात जोडून खाली बसले. गुरुजींनी रेखाला होमाच्या समोर बसायला सांगितलं
आणि मंत्रोच्चारण सुरू केले. ओम देवताभ्यश्च मंत्र उच्चारत गुरुजींनी रेखाच्या हातात पाणी दिले आणि तिला ते पिण्याचा इशारा केला. गुरुजींच्या शब्दांचा वेग वाढत होता. तशी बाजूच्या गवतात सळसळ वाढत होती. आता स्पष्ट जाणवत होतं काहीतरी होतं जे इमारतीच्या भोवती वर्तुळाकार फिरत असावं, पण तो वेग मानवी नव्हता. हडळ आली होती. गुरुजी आता एखाद्या ऋषीमुनीसारखे तल्लीन झाले आणि वर्तुळाभोवती दान दान पाय आपटल्याचा आवाज येऊ लागला. मोरे काकू आवाजाच्या दिशेने निरखत होत्या, पण काहीही दिसत नव्हतं. आता हडळ प्रकट झाली. तिला व्हावंच लागणार, कारण गुरुजींनी संकटमोचन हनुमान मंत्र उच्चारला आणि तो मंत्र ते पुन्हा पुन्हा म्हणू लागले. हडळ पाय फरफटत, विचकट हसत त्यांच्या भोवती रिंगण घालत होती. मध्येच त्यांच्याकडे झेपावू पाहत होती, पण वाळूला स्पर्श करताच मागे हटत होती. गुरुजी मंत्र पठण करत कधी होमात तेल, कधी अक्षदा, कधी आणखी काही असं घालत होते. ती हडळ आता चवताळल्यासारखी दिसत होती. तिची गुरगुर वाढत होती आणि अचानक ती एका पिलरवर पालीसारखी चढली. एखाद्या घारीसारखी हवेत त्यांच्या डोक्यावरून घिरट्या घालू लागली. ते पाहून रेखाच्या काळजाचे ठोके वाढत होते, कारण हडळ तिच्याकडेच एकटक पाहत होती. गुरुजींच्या मंत्रांनी असर दाखवायला सुरुवात केली. ती हडळ आता बेभान होऊन कोपऱ्यातील भिंतींना धडका देत तिने भिंती पाडायला सुरुवात केली. तिचं ते रौद्र रूप बघून 4 तरुणांपैकी एक फारच घाबरला आणि ताडकन उठून सुसाट वेगाने फाटकाकडे पळत सुटला. एखाद्या गरुडासारखी ती हडळ हवेतून त्याच्याकडे झेपावली. गवतातच तिने त्याला गाठलं. एक किंकाळी ऐकू आली. हडळ ते प्रेत उचलून घेऊन आली आणि वर्तुळाबाहेर बसून त्याचं रक्त पिऊ लागली. रक्ताने माखलेल्या तोंडाने विचकट हसत बोलू लागली, तुम्ही बी असंच मरणार. कुणाला बी आज जिवंत ठेवत नाही मी. आणि पुन्हा हसू लागली. तिचं ते राक्षसी हास्य कानठळ्या बसवत होतं. आता गुरुजींनी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली आणि ते घुबडाचं पंख हातात घेऊन त्यावर पाणी शिंपडू लागले. ती हडळ चवताळून उठली, जणू तिची लाही लाही होत असावी. ती पुन्हा वाऱ्याच्या वेगाने वर्तुळाभोवती घिरट्या घालू लागली. अचानक ती घिरट्या घालत असताना रेखाच्या अपार्टमेंटकडे वळाली. हवेत तरंगत ती अपार्टमेंटच्या भिंतीवर, खिडक्यांवर धडाधड आपटत असावी. खिडक्यांच्या काचांचे खडकन फुटल्याचे आवाज येत होते. हडळ आता बेभान झाली. ती खंडरकडे झेपावली. तडक वर्तुळात येऊन रेखाच्या मागे उभी राहिली. रेखाचा प्राण कंठाशी येऊन दाटला. हडळ गुरुजींकडे बघत दात विचकवत होती. तिचे डोळे आता लाल भडक झाले. गुरुजी मात्र तिच्याकडे लक्ष देत नव्हते. ते मंत्रोच्चार करत होते आणि अचानक त्यांनी पूजेचे पाणी त्या हडळीवर झिडकारले. अंगावर लावारस ओतल्याप्रमाणे ती विवळू लागली. तिचा आवाज क्षीण वाटत होता. वाळूचे ते वर्तुळ भेदल्याने तिची शक्ती कमी झाली असावी.
आणि आता ती तिच्या हद्दीत नव्हती, गुरुजींच्या हद्दीत होती. गुरुजींनी क्षणाचा विलंब न करता कागदातली लसणाची माळ तिच्या गळ्यात घातली आणि ती हडळ जमिनीवर पडून कण्हू लागली. गुरुजींनी ते घुबडाचं पंख हातात घेऊन मंत्र म्हणत ते होमाच्या आगीत धरून पेटवलं आणि ते एका फडक्यावर ठेवून जळू दिलं. त्याची राख हाताने चुरडत ते उठले आणि हडळीजवळ वाकून त्यांनी तिला त्या राखेचा मळवट भरला. हडळीने काळजाचा थरकाप उडवणारी किंकाळी दिली आणि कसायाने कापलेल्या बोकडासारखं ते धूळ धडपडू लागलं. त्या धडपडीने खालचं कॉन्क्रीट हलू लागलं. संबंध खंडरच आता आपल्या डोक्यावर पडतोय की काय असं सगळ्यांना वाटू लागलं. पण गुरुजी मात्र स्तब्ध होते. कुणीही उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका, त्यांनी बजावलं. आता ती धडपडत ओसरली आणि एखादा बॉम्ब फुटावा तसा फटकन आवाज झाला. ती हडळ वर्तुळाकार काळा गोळा बनून फुटली होती आणि एका काळ्या धुराचा लोट थेट आकाशाकडे झेपावला. हडळ नाहीशी झाली होती. गुरुजींनी तिला मुक्ती दिली होती. वातावरणात आता हलकेपणा जाणवत होता. वारा शांत झाला. रेखाने डोळे पुसत गुरुजींचे पाय धरले आणि अविनाशला मिठी मारून ती ओक्साबोक्शी रडू लागली. पण त्या रडण्यातही आनंद होता. रात्रीचे 3 वाजून गेले. मेलेल्या त्या तरुणाचे पार्थिव घेऊन सर्वजण त्या सोसायटीकडे वळाले.